नमस्कार मंडळी. आमच्या मुंबई टू कोकण रोड ट्रिपचा आज तिसरा दिवस आहे. कालचा दिवस खूप भन्नाट गेला. आम्ही अंजिर्ल्यातून निघून चंडिका देवी मंदिराचं दर्शन घेतलं, दाभोळ जेटीवरून फेरीचा सुंदर अनुभव घेतला आणि श्री दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर तसेच जय विनायक मंदिराला भेट दिली. खरंच कालचा दिवस पूर्ण आठवणीने भरलेला होता. आता सुरू होत आहे आमचा प्रवासाचा तिसरा दिवस. आज आम्ही पाहणार आहोत कोकणातील अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण. सर्वात आधी जाणार आहोत आरेवारे बीच व्ह्यू पॉइंटला. तिथून दिसणारा समुद्र आणि कोस्टल रोड हा कोकणातील सर्वात सुंदर व्ह्यू पैकी एक मानला जातो. त्यानंतर भेट देणार आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टीला आणि मग निघणार आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे देवगडला. तर चला सुरू करूया आमच्या कोकण रोड ट्रिपचा तिसऱ्या दिवसाला. नमस्कार मंडळी, आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आज गणपतीपुळ्यामध्ये स्टे केला होता. कालचा दिवस आम्ही फिरून गणपतीपुळ्याला पोहोचलो होतो. तर गणपतीपुळ्याला आलो आणि म्हटलं बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस पूर्ण होणार नाही, म्हणून आम्ही थेट गणपती मंदिरात पोहोचलो. गणपती मंदिर पोहोचल्यावर एक वेगळी पॉझिटिव्ह फिलिंग येत होती. तर हा होता आमचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास. तुम्ही जर दोन्ही एपिसोड बघितले नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तिथे जाऊन चेकआउट जरूर करा. चला तर आपल्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात करूया. दिवसाची सुरुवात आम्ही श्री गणपती बाप्पाचे दर्शनाने केले. मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतलं आणि गणपतीपुळ्याची प्रदक्षिणा देखील पूर्ण केली. खरं सांगायचं तर सकाळचं शांत वातावरणात प्रदक्षिणा करताना खूप छान वाटलं होतं. प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली होती. 7 वाजता चालू केला होता. आता झाले 7:25, म्हणजे 25 मिनिटाचा वॉकेबल डिस्टन्स आहे. तुम्ही जर प्रदक्षिणा करत असाल तर गणपतीचं दर्शन घेऊन प्रदक्षिणाला स्टार्ट करू शकता. कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो बाई तो भारी, दिसते भारी गणपतीची स्वारी, अन आला धादिस मामाच्या घरी, मालवण चिपळूण सावंतवाडी. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सज्ज झालो. सामान गाडीत ठेवलं आणि पुन्हा निघालो कोकणाचे आणखी सुंदर ठिकाण पाहायला. गणपतीपुळ्यातील दर्शन आणि प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. थोडं पुढे गेल्यावर वाटेत आम्हाला आरेवारी व्ह्यू पॉइंट दिसला. खरं तर हे ठिकाण कोकणातील सर्वात सुंदर स्पॉटपैकी एक मानलं जातं. इथून समुद्राचा नजारा आणि किनाऱ्यालगत जाणारा वळणदार रस्ता खूप अप्रतिम दिसतो. रस्त्याच्या एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरवागार निसर्ग आणि मध्ये हा सुंदर समुद्र कोस्टल रोड. आरेवारेचा सुंदर प्रवास अनुभवत आम्ही निघालो आणि पोहोचलो रत्नागिरीतील आणखी एक खास ठिकाण रत्नदुर्ग शिवसृष्टीला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम जवळून अनुभवता यावा या उद्देशाने उभारलेले हे ठिकाण खरंच पाहण्यासारखं आहे. येथे प्रवेश करतात सर्वात आधी लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक. शिवसृष्टीमध्ये महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग, स्वराज्याची स्थापना आणि मराठा साम्राज्याचा इतिहास सुंदर पद्धतीने मांडला आहे. शिवबाग शिवासनाव बसला, माझ शिवबाग शिवासनाव बसला. लैनायाचा राजा मासाबाई
कुलदेवाचा नाट्याच्या ठाई असा रे तेचा राजाचा नाही त्याच गुणगान करतात दिशादारी मुजरा करण्या सूर्यही खाली झुकला. कोकणातील समुद्र, निसर्ग आणि मंदिरे पाहताना जसा आनंद मिळतो तसं ते येऊन आपल्याला इतिहासाचा अभिमान वाटतो. सृष्टी पाहून आम्ही पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. या ठिकाणाबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याची सुंदरता अजून जास्त जाणवली. या ठिकाणाला टेबल पॉईंट असं नाव पडण्यामागचं कारण म्हणजे इथला सपाट आणि विस्तीर्ण भूभाग. आम्ही थोडा वेळ इथे थांबलो, व्ह्यू एन्जॉय केला, काही फोटो आणि व्हिडिओ शूट केला. त्यानंतर निघालो आम्ही देवगडच्या साईडला. आणि अशा प्रकारे कोकण रोड ट्रिपचा तिसऱ्या दिवसाचा प्रवास करत आम्ही पोहोचलो देवगडला. आजचा दिवस खरोखरच खूप खास होता. गणपतीपुळ्याचे दर्शन, आळेवारीचा सुंदर कोस्टर रोड, शिवसृष्टी, कासली टेबल पॉईंट आणि वाटेत भेटलेली अनेक सुंदर ठिकाणं. प्रत्येक ठिकाणी या प्रवासात एक नवीन आठवण जोडली. देवगडला पोहोचेपर्यंत सूर्यही मावळतीच्या दिशेने झुकला होता आणि आमचा प्रवासाचा आणखी एक सुंदर दिवस संपत आला होता. पण मित्रांनो, अजूनही आमचा प्रवास संपलेला नाही. पुढच्या भागात आपण जाणार आहोत कोकणातील अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र अशा कुणकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं आवडतं ठिकाण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.